काही प्रश्न किंवा प्रश्नाचे जे ऑप्शन्स आहेत हे दिसत नसतील, पण जे मी स्पष्टपणे दिसते ते तुम्हाला वाचून दाखवते. काळजीपूर्वक ऐका. प्रश्न कुठलाही येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतो, त्यामुळे ऑप्शन जरी दिसत नसतील तर मी वाचण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. 73 नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत. हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या फार्मसीच्या एक्झाम झालेल्या आहेत, DHS असो किंवा जिल्हा परिषद असो, तर त्याचा हा माझ्याकडे एक प्रश्नपत्रिकेचा संच आहे. तर या प्रश्न सेटमधील सर्व महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका ज्याचे ॲन्सर अवेलेबल आहेत, तर अशा सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. यामध्ये सर्व DHS आणि ZPच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका ज्याचे की फायनल ॲन्सर अवेलेबल आहेत, त्या सर्व या बुकने तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेडमध्ये 2015 साली जी जिल्हा परिषदची एक्झाम झालेली होती, त्या एक्झामचे डोमेन म्हणजे फार्मसीचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. तर हा आहे पेपर जो की नांदेडमध्ये 2015 साली झाला होता. जिल्हा परिषदचा हा पेपर आहे. इथून तुम्ही बघू शकता मराठीचे हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर इकडे जो सेक्शन आहे तो इंग्लिशचा सेक्शन आहे. त्यानंतर इकडचा जो सेक्शन आहे तो GK/GS सेक्शन आहे. त्यानंतर मॅथ रिजनिंग चालू होतं. तर ह्या प्रश्नपत्रिका खूप दिवसापूर्वीच्या आहेत. कलेक्शन करत असताना मी बऱ्याच ठिकाणाहून याचं कलेक्शन केलं आहे, त्यामुळे प्रिंटिंग क्वालिटी खूप खराब आहे. काही प्रश्न दिसत नसतील, तुम्ही बघून घेऊ शकता. 31 नंबरचा प्रश्न, 40 प्रश्न असतात त्यामध्ये डोमेनचे. तर पहिला प्रश्न आहे, लोसेंजेन आर सॉलिड डोसेस फॉर्म इंटेंडेड फॉर. प्रश्न दिसत नसेल पण तुम्हाला वाचून दाखवतो. फर्स्ट आहे ऑप्शन फास्टर ॲक्शन, स्लो डिझोल्युशन, स्लो डिसइंटिग्रेशन अँड नन ऑफ द अबो. फार्मास्युटिक्सचा डोसेस फॉर्मवरती हा प्रश्न आहे. आणि लोसेंजेन हे जे कॅटेगरीचे सॉलिड डोसेस फॉर्म असतात, तर हे का घेतले जातात, तर त्याच्यामागचं रिझन आहे की त्याचं स्लो डिझोल्युशन व्हावं आणि ॲक्शन प्रोड्यूस व्हावी. त्यासाठी आपण बेसिकली लोसेंजेन हे डोसेस फॉर्म घेतो. त्याच्या मागचं कारण आहे स्लो डिझोल्युशन. त्यामुळे 61 नंबरचं करेक्ट ऑप्शन आहे इथे स्लो डिझोल्युशन. त्याच्यानंतर 62 नंबरचा प्रश्न इथून बघून घेऊ शकता तुम्ही. 1 ग्रेन इज इक्विव्हॅलंट टू. सेम फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. मागच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं सुद्धा होतं की जो फार्मास्युटिकमधील कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे किंवा युनिटचा पार्ट आहे त्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही बघून घेऊ शकता जे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे त्यावरती हा प्रश्न विचारला. तर प्रश्न विचारलेले 1 ग्रेन इज इक्विव्हॅलंट टू. तर ऑप्शनमध्ये 100 मिलीग्रॅम, 64.78 मिलीग्रॅम, 50 मिलीग्रॅम आणि नन ऑफ द अबो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 1 ग्रेन इज इक्वल टू 64.78 मिलीग्रॅम असतं. हे कॅल्क्युलेशन किंवा हे महत्त्वाचे युनिट तुम्हाला फार्मास्युटिक्सच्या टॉपिकमध्ये भेटून जातील. खूप महत्त्वाचे जे कॅल्क्युलेशन आहेत किंवा जे लॅटिन टर्म्स आहेत किंवा जे 1 टेबलस्पून इज इक्वल टू हाऊ मेनी ml, 1 ग्रेन इज इक्वल टू हाऊ मेनी ml, या टेबलस्पून मीन्स हाऊ मेनी ml. तर अशा प्रकारचे जे कन्व्हर्सेशन आहेत ते चांगल्या प्रकारे करून ठेवा. एक्झाममध्ये त्यावरती नेहमी प्रश्न विचारतात. 63 नंबरचा प्रश्न, आम्पूल जनरली कंटेन. सेम फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये सिंगल डोस पॅरेंटल प्रोडक्ट, मल्टिपल डोस पॅरेंटल प्रोडक्ट, 2 or 3 डोसेस अँड नन ऑफ द अबो. तर ऑप्शन इथे करेक्ट केलेला आहे मी. ऑप्शन ए करेक्ट आहे. आम्पूल जे असतात तर ते सिंगल डोस पॅरेंटल प्रोडक्टसाठी यूज केले जातात आणि जे व्हायल्स असतात ते मल्टिपल डोससाठी आपण यूज करतो. तर इथं करेक्ट आन्सर आहे 63 नंबरचं ऑप्शन नंबर ए, सिंगल डोस पॅरेंटल प्रोडक्ट ॲम्पूलसाठी. 64 नंबरचा प्रश्न, सर्जिकल ड्रेसिंग आर स्टरलाइज्ड बाय. सर्जिकल ड्रेसिंग आपण कशाप्रकारे स्टरलाइज करतो, स्टरलायझेशनचे मेथड आहेत. सेम फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे स्टरलायझेशन. त्याच्यामधील जे ऑटोक्लेव, त्यानंतर मॉइस्ट स्टरलायझेशनसाठी काय यूज केलं जातं, ड्राय स्टरलायझेशन काय यूज केलं जातं, त्याचे इक्विपमेंट आहेत, त्याचं टेम्परेचर, त्याचा टायमिंग, ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न डिस्कस करतो आपण. 64 नंबरचा ऑप्शनमध्ये आहे हीट. ऑप्शनमध्ये आहे ड्राय हीट स्टरलायझेशन, गॅसियस स्टरलायझेशन, रेडिएशन स्टरलायझेशन आणि मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. सर्जिकल ड्रेसिंग आपण मॉइस्ट हीट स्टरलायझेशननी काय करतो, स्टरलाइज करतो. 65 नंबरचा प्रश्न आहे, द व्हॅरुलन्स इज ए टर्म युज्ड फॉर. डेफिनेशन विचारलेली आहे. बेसिकली मायक्रोबायोलॉजीमध्ये हा प्रश्न मोडू शकतो. ऑप्शनमध्ये आहे कॅपॅसिटी ऑफ अ मायक्रोब्स टू इन्व्हॅड द बॉडी, कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द इन्फेक्शन, न्यूट्रलायझेशन ऑफ द टॉक्सिन, डिफ्युजन ऑफ द टॉक्सिन टू डिफ्युजेस इन टू द कल्चर मीडिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे इथून बघून घेऊ शकता तुम्ही ऑप्शन नंबर ए, कॅपॅसिटी ऑफ द मायक्रोब टू इन्व्हॅड द बॉडी. व्हॅरुलन्सची ही डेफिनेशन आहे. तर ऑप्शन ए इज ए करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 66,
बेकिंग सोडा इज अ कॉमन नेम ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री पार्ट सेकंड या सब्जेक्टचा हा प्रश्न आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत, सिनॉनिम आहे, त्याचे टायट्रेशन, त्याचे कंपाऊंड कुठला यूज केला जातो. तर ह्या सर्व गोष्टीवरती फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये प्रश्न हे नेहमी विचारले जातात. प्रश्न 66 नंबरचा डिस्कस करत आहोत. बेकिंग सोडाचं कॉमन नेम किंवा सिनॉनिम विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहे सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट आणि सोडियम सिट्रेट. तुम्हाला माहिती आहे सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा, जो की आपण खाण्याचा सोडा आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. नंतर 67 नंबरचा प्रश्न, मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज ए कॉमन नेम फॉर सेम फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये आहे सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सस्पेन्शन ऑफ द मॅग्नेशियम ऑक्साईड, सस्पेन्शन ऑफ द मॅग्नेशियम कार्बोनेट अँड नन ऑफ द अबो. तर मिल्क ऑफ मॅग्नेशियाचं कॉमन नेम आहे सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर कॅलामाइन फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे प्रश्न बरेच या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. कॅलामाइनचा सुद्धा इथं तुम्हाला सिनोनिम विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहे झिंक ऑक्साईड, झिंक ऑक्साईड विथ ट्रेस ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड विथ ट्रेस ऑफ फेरिक ऑक्साईड आणि झिंक कार्बन. सेम हा प्रश्न CGHS आय थिंक दिल्लीमध्ये विचारलेला होता. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. कॅलामाइनचं सिनोनिम किंवा केमिकल नेम इथं तुम्ही म्हणू शकता विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, झिंक ऑक्साईड विथ ट्रेस ऑफ फेरिक ऑक्साईड. हे याचं केमिकल नेम आहे किंवा सिनोनिम तुम्ही इथे म्हणू शकता कॅलामाइनचं. तर 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 69, युजिनॉल इज ए सोल्युशन ऑफ सेम फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा फार्मास्युटिक्स या विषयामध्ये हा प्रश्न मोडतो. ऑप्शनमध्ये आहे 1.25% वेट बाय व्हॉल्यूम बोरिक ॲसिड. ऑप्शन बी आहे 1.25 वेट बाय व्हॉल्यूम बोरिक ॲसिड अँड 1.25% क्लोरिनेटेड लाईम. सीमध्ये 1.25 क्लोरिनेटेड लाईम आणि नन ऑफ द अबो. काही प्रश्न तुम्हाला इथून दिसत नसतील तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतोय, तर लक्षपूर्वक ऐका. ऑप्शन नंबर इथं बी करेक्ट आहे. युजनॉलचं केमिकल कंपोजिशन विचारलेलं आहे आणि इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. तुम्हाला दिसत नसेल पण एकदा वाचून दाखवतो. 1.25% वेट बाय व्हॉल्यूम बोरिक ॲसिड आणि 1.25% क्लोरिनेटेड लाईम या दोघांना मिळून आपण जे सोल्युशन बनतं दोघांचं मिळून, तर त्याला आपण म्हणतो युजिनॉल सोल्युशन. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न, विच वन ऑफ दिस इज ए अँटी इमिटिक एजंट. अँटी इमिटिक एजंट कुठल्या आहे खाली दिलेला तो आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये आहे अमोनियम क्लोराईड, अपोमॉर्फिन, डायफिलिन हायड्रामाइन आणि डायहेक्झिमेथिनेट. तो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, अमोनियम क्लोराईड. याला आपण अँटी इमिटिक म्हणतो किंवा हे अँटी इमिटिक एजंट आहे. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न, बीट कंटेन सेम फार्मॅकोग्नोसिसचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये आहे सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज आणि रॅफिनोज. तर याचं करेक्ट आन्सर इथं आहे सुक्रोज. बीटमध्ये जे आहे ते सुक्रोज असतं, त्यामुळे शुगरचा एक पार्ट आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथं करेक्ट आहे, बीट कंटेन द सुक्रोज. त्याच्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे. आता प्रश्न तर पूर्ण ब्लँक आहे पण प्रश्न थोडासा दिसतो इथे मला. शेतावरी इज अ कॉमन नेम ऑफ. तर ऑप्शनमध्ये तर पूर्ण ऑप्शन ब्लँक झालेले आहेत. तर याचं फक्त आन्सर डिस्कस करूयात. शेतावरीचं जे सिनोनिम आहे किंवा बायोलॉजिकल नेम तुम्ही म्हणू शकता ते आहे ॲस्पॅरॅगस रेसिमस. तर इथं ऑप्शन नंबर ए दिसत आहे ॲस्पॅरॅगस रेसिमस. तर इथं ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. काही प्रश्न किंवा प्रश्नाचे जे ऑप्शन्स आहेत हे दिसत नसतील पण जे मी स्पष्टपणे दिसते ते तुम्हाला वाचून दाखवते, काळजीपूर्वक ऐका. प्रश्न कुठलाही येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतो, त्यामुळे ऑप्शन जरी दिसत नसतील तर मी वाचण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. 73 नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत. प्रश्न आहे कोड लिव्हर ऑइल इज ए न्यूट्रिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. कोड लिव्हर ऑइल हे न्यूट्रिटिव्ह असतं कशामुळे, त्याच्यामध्ये कुठले केमिकल कन्स्टिट्यूट प्रेझेंट असतात त्यामुळे ते न्यूट्रिटिव्ह असतं. ऑप्शनमध्ये आहे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ई. तर कोड लिव्हर ऑइलमध्ये आपल्याला माहीत आहे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी असतं, त्यामुळे ते न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याला जी आहे ती प्राप्त होते. तर 73 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कोड लिव्हर ऑइल कंटेन व्हिटॅमिन डी अँड व्हिटॅमिन ए. देन 74 नंबरचा प्रश्न, द वर्ड सेल वाज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय. सेल हा शब्द पहिल्यांदा कोणी डिस्कवर केला. ऑप्शनमध्ये आहे रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन, फ्लेमिंग अँड रॉबर्ट कोच. महत्त्वाचा प्रश्न आहे, जनरल सायन्समध्ये मोडतो प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पहिल्यांदा सेल हा शब्द शोधून काढला. त्यानंतर 75 नंबरचा प्रश्न, ब्लड इज सप्लाइड टू द हार्ट थ्रू. हार्टला ब्लड कुठल्या व्हेनद्वारे हार्टला कुठल्या आर्टरीद्वारे ब्लड हे सप्लाय होतं अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये कॅरोटॉइड आर्टरी, करोनरी आर्टरी, सबलिंगल आर्टरी, पल्मोनरी व्हेन.
सगळ्यांना माहीत आहे करोनरी आर्टरी जी आहे ही हार्टला ब्लड सप्लाय करते. याच्यामध्ये उलटं आहे. जनरली हार्टमध्ये जे ऑक्सिडेंटल ब्लड आहे ते व्हेन कॅरी करतात आणि डिऑक्सिडेंटल ब्लड हे आर्टरी कॅरी करतात. आपण हार्टला रक्तप्रवाहाचं काम किंवा हार्टला रक्त प्रोव्हाइड करण्याचं काम इथं कोण करतं, तर ती करते करोनरी आर्टरी. त्यामुळे 75 नंबरचा जो प्रश्न आहे ब्लड इज सप्लाय टू द हार्ट, तर याचा आन्सर आहे करोनरी आर्टरी, ऑप्शन नंबर बी. 76 नंबर पेरिटोनियम इज सेम ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये आउटर कवरिंग ऑफ द एलिमेंटरी ट्रॅक्ट ऑफ द ॲब्डॉमिन, आउटर कवरिंग ऑफ द थोरॅक्स, इनर कवरिंग ऑफ द रेक्टम, नन ऑफ द अबो. तर याचं करेक्ट आन्सर आहे आउटर कवरिंग ऑफ द एलिमेंटरी ट्रॅक्ट ऑफ द ॲब्डॉमिन. ॲब्डॉमिनचा आउटर कवरिंगला आपण पेरिटोनियम म्हणत असतो. त्यामुळे 76 नंबरचा प्रश्न आहे, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 77 नंबरचा प्रश्न व्हाजायनल स्पॉन्ज मीन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग बिलॉंग्स टू हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. हा बेसिक डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे, तर त्याचा प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ मेथड दिलेले आहेत, तर त्यावरती प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये फिजिकल मेथड, केमिकल मेथड, हार्मोनल मेथड अँड नन ऑफ द अबो. तर याचं करेक्ट आन्सर आहे फिजिकल मेथड. त्यामध्ये व्हाजायनल स्पॉन्ज ही जी मेथड आहे ती फिजिकल मेथडमध्ये येते. त्यामुळं इथं 77 क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, फिजिकल मेथड. मॉन्टॉक्स टेस्ट इज युज्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ. बायोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे. टेस्टवरती नेहमी प्रश्न विचारला जातो बायोकेमिस्ट्रीमध्ये, किंवा रिएजन विचारला जातो किंवा पॉझिटिव्ह एजन विचारला जातो. त्यामुळं जी पॅटचं जे पुस्तक आहे पियर्सन, त्यामध्ये चार्ट दिलेला आहे टेस्टचा, तो चांगल्या प्रकारे करा. ऑप्शनमध्ये आहे डिप्थेरिया, ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड आणि लेप्रोसी. सगळ्यांना माहिती आहे मॉन्टॉक्स टेस्ट ही TBच्या डायग्नोसिससाठी यूज करतो आपण. त्यामुळे 78 प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी. 79 नंबरचा प्रश्न लेप्रोसी मेनली अफेक्ट. लेप्रोसीमध्ये कुठल्या प्रकारच्या ऑर्गन हा मेनली अफेक्ट केला जातो, प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहे नर्व्स अँड स्किन, मसल्स अँड बोन्स, टेस्टीज अँड आईज अँड ऑल ऑफ द अबो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो. तर यामध्ये नर्व, स्किन, मसल, बोन, टेस्ट अँड आईज हे सर्व प्रकारचे जे ऑर्गन्स आहेत हे अफेक्ट केले जातात. त्यामुळे इथं 79चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न 80 नंबरचा एलिक्झर्स आर फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये अल्कोहोलिक सोल्युशन, हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन, ॲक्वियस सोल्युशन अँड नन ऑफ द अबो. तर एलिक्झर आपल्याला माहिती आहे हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहे. त्यामुळे इथं 80चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर 81 नंबरचा प्रश्न द लेबल शेक वेल बिफोर यूज इज इंडिकेटेड ऑन द मिक्सचर कंटेंट. सेम फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. डायरेक्शन विचारलेली आहे, जे की डोसेस फॉर्मवर आपण प्रिस्क्राईब करतो. ऑप्शनमध्ये आहे सोल्युबल मेडिकामेंट, पोटेंट मेडिकामेंट, डिफ्युजिबल मेडिकामेंट अँड मिसिबल मेडिकामेंट. तर जे डिफ्युजिबल मेडिकामेंट असतात बेसिकली त्यावरती आपण अशी प्रकारची इन्स्ट्रक्शन लिहितो, शेक वेल बिफोर यूज. तर इथं 81चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, डिफ्युजिबल मेडिकामेंट. त्यानंतर 82 नंबरचा प्रश्न पायरोजन इज बायोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे. पायरोजनचं केमिकल कन्स्टिट्यूट विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये एंडोटॉक्झिन, एक्झोटॉक्झिन, सस्पेन्शन अँड मायक्रोब्स, नन ऑफ द अबो. तर इथं करेक्ट आन्सर आहे 82चं एंडोटॉक्झिन. तर 83 नंबरचा प्रश्न आहे कोकेन इज रेअरली यूज्ड ड्यू टू इट्स. कोकेन आपण रेअरली यूज करतो कारण ते टॉक्झिसिटी आणि ॲडिक्शन जे आहे त्यामुळे होतं, त्यामुळे आपण ते रेअरली यूज करतो. तर 83 नंबरचा प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, टॉक्झिसिटी अँड ॲडिक्शन. 84 नंबरचा प्रश्न इन्सुलिन इज नॉट गिवन ओरली ॲज. इन्सुलिन आपण ओरली का देत नाही. ऑप्शनमध्ये इट इज ए लेस ॲक्टिव्ह, इट इज नॉट कन्व्हिनियंट टू टेक ओरली, इट इज हायड्रोलाइज्ड बाय द प्रोटोलायटिक एन्झाईम. तर स्टमकमधील जे एन्झाईम असतात ते इन्सुलिनचं हायड्रोलिसिस करतात, त्यामुळे आपण इन्सुलिन हे ओरली देत नाही आहे. त्यामुळे इथं 84 नंबरचा प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, हायड्रोलाइज्ड बाय द प्रोटोलायटिक एन्झाईम. 85 नंबरचा प्रश्न हेट्रेझन इज ए कॉमन ब्रँड नेम ऑफ. ऑप्शनमध्ये डायथिल कार्बेमाझेपाइन, बॅरेन्झेपाइन, मेबेंडेझॉल अँड नन ऑफ द अबो. फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे डायथिल कार्बेमाझेपाइन, त्यालाच हेट्रेझन आपण म्हणतो. 85चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न ऑइल इंजेक्शन इज प्रेफर्ड गिवन बाय. ऑइल इंजेक्शनचा कुठला रूट, तर ऑइल इंजेक्शन कुठल्या रूटनं दिले जातात किंवा प्रिफर्डली कुठला रूट आपण वापरतो ऑइल इंजेक्शनसाठी, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये सबक्युटेनियस रूट, इंट्रामस्क्युलर रूट, इंट्राव्हेनस रूट आणि नन ऑफ द अबो. तर सगळ्यांना माहिती आहे ऑइल इंजेक्शन आपण इंट्रामस्क्युलर रूटने देतो किंवा प्रिफर करतो इंट्रामस्क्युलर रूट फॉर ऑइल इंजेक्शन. तर 86 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज द इंट्रामस्क्युलर रूट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात 87 नंबरचा टायफॉइड फीवर इज कॉज्ड बाय. ऑप्शन आहे साल्मोनेला टायफी, स्टेफिलोकोकस ऑरियस, स्ट्रिप्टोकोकस व्हिरॅयडेंटी, स्टेफिलोकोकस फॅसिएली.
सगळ्यांना माहीत आहे टायफॉईड हा साल्मोनेला टायफीमुळे होतो, त्यामुळे 87चं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, साल्मोनेला टायफी कॉज्ड द टायफॉईड फिवर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 88 नंबर, टेट्रासायक्लिन ॲक्ट्स बाय. टेट्रासायक्लिन कशाप्रकारे ॲक्ट होतो? ऑप्शनमध्ये इनहिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस, इंटरफेरिंग इन अ सेल वॉल सिंथेसिस, अल्टरिंग द ॲबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन ऑफ अ ऑर्गॅनिझम अँड ऑल ऑफ द अबो. तर इथे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बाय इनहिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस. आणि टेट्रासायक्लिन हे 30S रायबोझोमला बॉन्ड करतं आणि प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट करतं. तर 88चं इथं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए करेक्ट, इनहिबिट द प्रोटीन सिंथेसिस. देन 89 नंबरचा प्रश्न, कॉमन साईड इफेक्ट ऑफ द मॉर्फिन. मॉर्फिनचं कॉमन साईड इफेक्ट विचारलेले आहेत. ऑप्शनमध्ये ॲलर्जी, सिरोसिस ऑफ द लिव्हर, कॉन्स्टिपेशन अँड द फिसरल पेन. तर याचं करेक्ट आन्सर आहे कॉन्स्टिपेशन. महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे मॉर्फिनचा, लक्षात ठेवा, कॉन्स्टिपेशन. त्यामुळे 89चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज द कॉन्स्टिपेशन. देन 90 नंबरचा प्रश्न, विच ड्रग इज ए युजफुल इन अनाफॅलॅक्सिस. अनाफॅलॅक्सिसमध्ये कुठला ड्रग हा यूज केला जातो? ऑप्शनमध्ये इपिनेफ्रिन, ॲट्रोपिन, मेफेरामाइन अँड नन ऑफ द अबो. तर इपिनेफ्रिन यूज केलं जातं अनाफॅलॅक्सिस शॉकमध्ये. तर अनाफॅलॅक्सिस हे ॲडवर्ट रिएक्शनमध्ये येतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे इथे इपिनेफ्रिन. 90 नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत. ऑप्शन आहे ए इज करेक्ट. 91 नंबरचा प्रश्न, फोटोथेरपी इज यूज्ड टू ट्रीट द न्यू बॉर्न विथ. तर ऑप्शनमध्ये हायपरबिलिमिया, ॲझोटोमिया, हायपोग्लायसिमिया, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. सगळ्यांना माहिती आहे की लहान बेबीमध्ये जर बिलिरुबिनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं, प्रमाण वाढलं, तर त्यामध्ये हायपरबिलिमिया होतो आणि तर त्यावेळेस आपण त्या बाळाला एका काचेच्या याच्यामध्ये ठेवत असतो इक्विपमेंटमध्ये, तर त्याला आपण फोटोथेरपी म्हणतो थोडक्यामध्ये. तर इथं करेक्ट आन्सर आहे हायपरबिलिमिया. बिलिरुबिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तेव्हा आपण फोटोथेरपी देतो. 91चा ऑप्शन आहे करेक्ट, ऑप्शन नंबर ए. देन 92 नंबरचा प्रश्न, इरगॉट इज ए. ऑप्शनमध्ये आहे फ्रूट, सीड, फंगस अँड राईफ प्लांट. तर आपल्याला माहिती आहे इरगॉट हे फंगस स्वरूपात असतं, त्यामुळे इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, फंगस. इरगॉट इज ए फंगस. देन 93 नंबरचा प्रश्न, बॉटनिकल सोर्स ऑफ द डिगॉक्झिन. बॉटनिकल सोर्स विचारलेला आहे डिगॉक्झिनचा. ऑप्शनमध्ये डिजिटॅलिस पुरपुरिया, क्लॅव्हरिस पुरपुरिया, डिजिटॅलिस लॅनाटा कॅमेरा. तर इथं करेक्ट, तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज ए डिजिटॅलिस लॅनाटा. डिजिटॅलिस लॅनाटा हे आहे डिगॉक्झिनचं सिनॉनिम म्हणू शकता किंवा बायोलॉजिकल नेम म्हणू शकता. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न, शेलॅक इज यूज्ड ॲज. फार्मास्युटिकचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये आहे सब कोटिंग एजंट फॉर द शुगर कोटिंग, एंटरिक कोटिंग एजंट, फिल्म कोटिंग एजंट अँड पॉलिशिंग एजंट. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज द एंटरिक कोटिंग एजंट. एंटरिक कोटिंग एजंट म्हणून आपण याचा यूज करतो. 95 नंबरचा प्रश्न, व्हिटॅमिन डी इज युजफुल फॉर. ऑप्शन आहेत नाईट ब्लाइंडनेस, ब्लिडिंग, बेरी अँड रिकेट्स. सगळ्यांना माहीत आहे रिकेट्समध्ये आपण व्हिटॅमिन डी यूज करत असतो. 95चं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी. 96 नंबरचा प्रश्न, डिफिशियन्सी ऑफ अस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन सी लीड्स टू. ऑप्शनमध्ये आहे डायबिटीज, स्कर्वी, ॲनिमिया अँड नाईट ब्लाइंड. सगळ्यांना माहिती आहे अस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन सीची डिफिशियन्सी झाली तर स्कर्वी होतं, त्यामुळे 96चं करेक्ट आन्सर आहे व्हिटॅमिन बी. 97 नंबरचा प्रश्न, टर्म बायोकेमिस्ट्री वॉज इंट्रोड्यूस बाय. बायोकेमिस्ट्री टर्म कोण इंट्रोड्यूस केली किंवा डिस्कवर केली? ऑप्शनमध्ये विलियम क्रेब, हॅवर्थ, कार्ल न्यूबर्ग आणि पावलिंग. तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कार्ल न्यूबर्ग यांनी बायोकेमिस्ट्री हे टर्म शोधून काढली पहिल्यांदा, त्यामुळे 97चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 98 नंबरचा प्रश्न, BCG व्हॅक्सिन इज यूज टू प्रिव्हेंट. सोपा आन्सर आहे, सगळ्यांना माहिती आहे ट्युबरक्लोसिस. 98 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 99 नंबरचा प्रश्न, बॅक्टेरियोफेजेस आर युजली. मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॉलिसॅक्रिड्स अँड नन ऑफ द अबो. तर बॅक्टेरियोफेजेस हे युजली व्हायरसेस कॅटेगरीमध्ये मोडतात, त्यामुळे 99चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, व्हायरसेस. त्यानंतर शेवटचा प्रश्न, स्किन कंटेन नॉन कॅरेटेनाइज्ड सर्टिफाईड इपिथिलियम, कॅरेटेनाइज्ड सर्टिफाईड इपिथिलियम, ट्रान्झिशनल इपिथिलियम अँड नन ऑफ द अबो. ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे कॅरेटेनाइज्ड स्टॅटियम इपिथिलियम. हे आपल्याला स्किनमध्ये आढळतं. 100 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. तर अशा प्रकारे 40 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. डोमेनवरती 40 प्रश्न आणि नॉन डोमेनवरती 60 प्रश्न. अशा प्रकारे बेसिकली हा क्रायटेरिया असतो जिल्हा परिषद असो किंवा ZBमध्ये. 60 प्रश्न हे नॉन फार्मसीवरती आणि 40 प्रश्न हे फार्मसीवर विचारले जातात. आपल्याला माहीतच आहे 28 तारखेला जी एक्झाम झाली होती त्यामुळे अशाच प्रकारचा जो क्रायटेरिया होता. तर अशा प्रकारचे 40 प्रश्न हे जिल्हा परिषदमध्ये आपल्या डोमेन म्हणजे फार्मसी सब्जेक्टवरती विचारले जातात. हे बाकीचे जे प्रश्न आहेत तिथून तुम्ही बघू शकता. GSचे काही प्रश्न आहेत
काही इंग्लिश आणि मराठीचे प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नपत्रिका खूप जुन्या आहेत, त्यामुळे काही प्रश्न तुम्हाला इथे दिसत नसतील. पण जेवढे प्रश्नपत्रिका चांगल्या कंडिशनमध्ये अवेलेबल आहेत, त्या सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल केलेल्या आहेत, ज्याचे ॲन्सर अवेलेबल आहेत किंवा जेवढेसुद्धा प्रश्न मला दिसण्यासाठी व्हिजिबल होते, तर ते सर्व मी तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल केलेले आहे. जे काही महत्त्वाचे प्रश्नपत्रिका काही राहिले असतील, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील या सेटमधले, तर मी तुम्हाला यावरती व्हिडिओ सिरीज अवेलेबल करून जेवढेसुद्धा व्हिजिबल प्रश्न दिसत असतील, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील, तेवढे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपातून हे अवेलेबल करत जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.